त्याचा असा प्लस पॉइंट होता की तो काळा जादू करतो. गावाकडं ऑब्व्हियसली तुला माहिती आहे की आपलं दुधाची वगैरे व्यवसाय करतात लोकं. म्हशी वगैरे असतात त्यांच्याकडे. मग त्याचं आहे. तर तो प्राण्यांवर पण करायचा आणि आमच्या फॅमिलीत पण झालेलं आहे. सगळ्यात भयानक काय? आपण लघवी करतो का? हां. जिथं लघवी केली गेली होती, त्या मातीवर त्यांनी केलेलं होतं. विचार कर आता तो किती भयानक असेल. त्यांनी स्वतःचा मुलगा सुद्धा मारला ह्या गोष्टीमध्ये. पप्पांचं माझ्या की मन लागायचं नाही कशामध्येच. जायचं नाही मला जॉबला वगैरे असं. मग काय दिसते का येड्यासारखं रात्र-रात्रभर रडायची. पीत नसलेला माणूस डायरेक्टली म्हणतोय की मला प्यायचंच आहे, मला हेच करायचंय, मला तेच करायचंय. त्याच्यानंतर ते डायरेक्टली म्हणाले मला नॉनव्हेज खायचंय. एका दिवशी मित्रांसोबत पार्टी करताना गेल्यावर तिथं पप्पांनी अक्षरशः माझं कच्चं नॉनव्हेज खाल्लं. माझ्यासोबत घडतात त्यामुळे माझं कुठेतरी आहे एक सॉफ्ट कॉर्नरला ट्रस्ट वगैरे. तर मग काही मित्र आहेत माझे, ज्यांना असंच मी सांगितलं हा किस्सा की बाबा असं-असं झालंय माझ्यासोबत. तर त्यांनी डिसिजन घेतला की कुठेतरी जायचंय, काहीतरी करायचंय वगैरे आणि तू पण चल आमच्यासोबत. ठीक आहे. तर मी म्हणलं शोधा तुम्हीच प्लेस. तुम्हीच शोधा आपण तिकडेच जाऊ. तर मग आमचं असं बसल्या-बसल्या डिस्कशन झालं की लोणावळा जाऊ. हां. लोणावळा. आयशा विला माहिती आहे तुला? आता फेमसच आहे. आयुष्य आयशाला विधाला भेटायचंय. कोण नाही माहिती. तर आमच्यातले 2 मुलं असे होते, आयशाला भेटायचे. हां. कॉन्फिडंट नाही आयशाला भेटायचंय. चल, चल, चल नाही का. म्हणलं चला तुम्ही आहेत सोबत तर निघू. किती जण होतो आणि तुम्ही? 5 जण होतो आम्ही. हां. तर तो मुलगा म्हटले ना मी तुला गेल्या प्रसंगातलं सांगितलं, तो पण आमच्यासोबत तिथं होता. आणि आता हे सगळ्यात जास्त त्याच्यासोबतच हे झालेले आहे. हे पण सांगते मी ते. तर निघालो आम्ही. रात्री गेलो टायगर पॉइंटला. जरा रात्री वेळ वगैरे असते. आम्ही एन्जॉय केलं. आम्ही लवकर पोहोचलो 12च्या अगोदरच. पण ते कोणीतरी म्हणते ना 12 ते 3 मध्ये भुताचा टायमिंग असतो असं काहीतरी. आमचे जे सोबतचे मित्र होते ना, त्यांना खूपच एक्साइटमेंट होती. नाही का? 3च्या अंदाजाचं जायचंय वगैरे, वगैरे. फोर व्हीलरमध्ये होतो. आम्ही निघालो. जसं-जसं रोडला गेलो काहीच नाही. नॉर्मल गेलो. चिल आउट करत गेलो. आयशा विलाला गेलो. गाडी थांबवली. तुला माहिती तिथं रात्री गार्ड असतात. नाही मला एवढं नाही असतात. माहिती. हां. गार्ड असतात तिथं. आतमध्ये एंट्री देत नाहीत. कारण खूप लोकांचं कसं आहे, की काही जण YouTube वगैरे बघून येतात आणि मग ते असं लोकं म्हणजे हे करतात म्हणजे नाही का? हे करतात हां. एक्सपोज करतात. एक्सपोज करतात नाही का, की इथं काहीतरी आहे वगैरे. तर मग मोस्ट ऑफ ऑल काही कसं असतं, की खूप वेळेस लोकांना जाणवत नाही. पण ते भिऊनच नाही का काहीतरी असन वगैरे म्हणून काही काही लोकांना काही पण कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यामुळं आम्ही असं एंटर केलं. त्या दिवशी तिथं कोणीच नाही. गार्ड नाहीये, कोणीच नाहीये. आणि तुला माहिती आहे तो विला ओपन आहे. हाय असं रस्त्यावर जातानाच आहे. आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्या-गेल्या बाई एवढी निगेटिव्ह फिलिंग आली ना मला तिथून. इतकी निगेटिव्ह फिलिंग. आमच्यातला एक मुलगा, तो आतमध्ये येतच नाहीये. तो गेट बघतोय, बाहेर येतो. नाही, मी नाही येऊ शकत. तो आतमध्ये पाऊलच ठेवत नाही. त्यातले आम्ही जे कॉन्फिडंटवाले होतो, त्यातले तिघं पुढे गेले. त्या तिघांमधला एक मुलगा, जो तुला सांगितलं ना मी पटकन हे होतो, पोलीस. तो एकटाच मध्ये गेला. ठीक आहे. आणि आमची मस्ती चालली आहे बघा गाडी असे तसे आपण ही गाडी रिपेअर करू फोटो काढतोय आम्ही नाही का आमची चालली होती मस्ती अशीच कोणी स्नॅप रोल्स घेतोय. रॉयल आहे आय थिंक. हां हां तीच. तर आमचं चाललेलं असंच हे काढा शेवलाचं हे ते स्नॅप काढत होते कोणी पोस्ट करत होते वगैरे. आणि एकटाच मुलगा वरती गेलेला. आम्ही त्याला आवाज देतोय खाल्लं खाली ये खाली ये खाली ये. पण त्याला आवाजच जात नाहीये. आणि दुसरी गोष्ट ही की तो पण आम्हाला आवाज देतो. पण त्याला ह्या नंतर त्याने आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्याला सांगितलं. मग आम्ही आतमध्ये गेलो. थोडंसं हे टाकले. तिघंजण वरती गेलो. वरती जाऊन फिरून वगैरे आलो. पूर्ण अंधार वगैरे बंद पडलेल्या सगळ्या गोष्टी फर्निचर वगैरे दरवाजे वगैरे तुटलेले सगळं काहीच नाही. आणि मी तिथं गेलेच नाही का काहीतरी पडलं असं आवाज आला. मी तिथं घाबरले. मला असं कसं तरीच म्हणजे हे झालं. मी लगेच खाली निघून आले. कारण खाली एक मुलगा एकटाच होता, जो होता. मग त्याच्यासाठी मी खाली पळत आले. खाली पळत आल्यानंतर जो वरती गेलेला एकटा मुलगा होता ना, आम्ही त्याला खाली आणलं. खाली चल म्हणून. खाली आला तो. त्याला म्हणलं, "तुला कळत नाही का रे?" म्हणलं, "आम्ही एवढे आवाज वगैरे देतोय." तो म्हणला, "तुम्हाला कळत नाही का मी तुम्हाला एवढे आवाज देतोय?" म्हणलं, तुला वेड लागले का? आम्ही सगळे ओरडतोय म्हणलं चौघजण, "खाली ये, खाली ये" म्हणून. तो म्हणले, "तुम्हालाच आवाज ऐकायला नाही आला का माझा?" आणि तो आता तुला माहिती आहे, तो आयशावीला एकच फ्लोअर आहे. आणि तो आता तिथली खिडकी पण नाहीये किंवा तिथं डोअर पण नाहीये की तिथून आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. तो दिसतोय आम्हाला. तो आम्ही त्याला बघतोय बरं, पण तसा आवाज आम्हाला ऐकायला आलाच नाही. जेन्युइनली ऐकायला आला नाही आम्हाला 5 जणांना, जे आम्ही चौघजण जे खाली होतो. मग त्याने आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या मुलाच्या कानातून रक्त येते माहिती तुला. स्टील अजून पण तो मुलगा. आता त्याला 4-5 दिवसच पास आउट झाले.
त्याच्या अजून पण, आणि तो मुलगा आल्यापासून भाई रिसेंटली माणूस 2-3 दिवस जागा राहू शकतो, ठीक आहे. 8 दिवस झालं तो मुलगा झोपला नाही. नाईट डे नाईट तो ट्रॅव्हल करतोय, ड्रायव्हिंग करतोय, झोपत नाहीये. आणि त्याला फोन केला मी थोडं रिसेंट 2-3 तासा अगोदर. कुठेच रे? स्मशानभूमीत बसलोय. तिथं काय करतोय? मला चांगलं वाटतंय, मी एकटा बसलोय, मला पीस भेटतोय इथं. त्या दिवशीपासून तो प्रत्येकासोबत वाकडच घेत फिरतोय. भांडणं म्हण, काहीतरी म्हण, त्याचं सगळं म्हणजे चेंज झाले, म्हणजे पूर्ण गोष्टी. म्हणजे आता रेग्युलरमध्ये समज कुठल्या माणसाला कुठल्या गोष्टीची हॅबिट असेल, एखादी समज कुठली पण असू शकते, तर समज त्याला एक हॅबिट आहे, ती हॅबिटमध्ये त्याचा तो एक ब्रँड आहे समज काहीतरी, नाही का, तो पण चेंज होतोय. एखादा मुलगा आहे की आता प्लेस समज एखादी, भाई मला माझ्याच घरी झोप येते, मला दुसऱ्याच्या घरी झोप येत नाही, मला दुसऱ्या घरात पण दुसऱ्या जागेवर झोप येत नाही, असं म्हणणं नसतं काय लोक. त्याचं तसं नाहीये, त्याचं ते पूर्णच चेंज झाले. म्हणजे एक जागेचा हट्ट असणारा जो माणूस आहे ना, तो डायरेक्टली म्हणजे बदललाय. तुम्हाला त्याच्या पर्सनॅलिटीवरनं कळून येते की तो त्याची पूर्ण पर्सनॅलिटी पूर्णच चेंज आहे सध्या, पूर्णच. मग तिथून आल्यानंतर ना, माझ्यासोबत जी मुलगी होती तिचं पण सीन सांगते. रात्रभर झोपली नाही ती, रात्रभर ती झोपत नाही. आयशा विल्ल्यापासून हो, आल्यापासून. आल्यापासून ती झोपत नाही, सारखं उठणं रात्री. आणि इंडिव्हिज्युअली मी सांगायचं म्हणलं तर मी डायरेक्ट कापते रात्री झोपत. म्हणजे असं काय जाणवते तुम्हाला? असं म्हणजे की कोणीतरी आहे जवळपास, असं नाही का, कुणीकडे येतंय, बोलवतोय वगैरे वगैरे, कुणावर पण डाऊट येतोय, परत विचारतात तिकडे जायचे असं, नाही का. परत 2-3 वेळा झाले माहितीये का, आता ह्या 2-3 दिवसापासून तिकडून आल्यापासून की परत लोणावळा जायचं ना, परत आयशा विल्याला जायचं ना. मी माझ्या मित्रांना पण बोलली जायचंय का, आणि नंतर मीच म्हणते की नका नका नको जायला त्या टायमिंग पिरियडमध्ये वगैरे, नाही का, असं बसल्यावर वगैरे असं. आणि प्रत्येकाला माझा अनुभव आहे. आणि त्यातला सगळ्यात मेन किस्सा सांगायचं म्हणलं तरी, जो मुलगा मी तुला सांगितलं ना बाहेर थांबला होता बघ, हम्म. त्याच्यासोबत काय किस्सा घडला मी सांगते. त्याची एक्स-वाय-झेड गर्लफ्रेंड, तिचा ॲक्सिडेंट होतोय सिव्हिअर, ठीक आहे. ती मुलगी सिरियस आहे. ह्या मुलांनी तिकडून आल्यापासून म्हणजे त्याची पण पर्सनॅलिटी थोडी चेंज झाली, नाही का, बोलणं वगैरे म्हणजे हा वगैरे. एक पजेस असतो पजेस त्यात. असलं टाईपमध्ये, की मागं काहीतरी आले, ठीक आहे. तिथं नाही दिसलं पण मागं काहीतरी आले, ह्याचा भास आत्ता होतोय आम्हाला, बरं खरं सांगायचं म्हणल्यावर. तर मग तिथं त्या मुलांनी डायरेक्टली फाशी घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे डायरेक्टली सुसाईड अटेम्प्ट. की बाई कोंडून कोण घेते स्वतःला, बाहेरून लॉक लावले, कोंडून घेतलं. आम्ही अक्षरशः त्याला दरवाजा काढून तोडून बाहेर काढले. तुला फंड वगैरे दिसतोय, सगळ्या गोष्टी दिसतात त्यामध्ये, की संपवायचा प्रयत्न तो करत होता पूर्ण, एवढ्यापर्यंत घडलंय. आणि जो आता त्या दोघांचा झाला, तिसऱ्याचा पण सांगितलं तुला मुलीचा, चौथा जो होता त्याच्यासोबत असं झालंय, तो आल्या आल्या डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये जातोय. म्हणजे किस्से सांगते, भांडणं होतात त्याचे, परत त्याच्या हातून कुणाला तर मारहाण होते, इतकी सिव्हिअर मारहाण की हाफ मर्डरची वगैरे केस पडत आहेत, एवढी सिव्हिअर मारहाण. त्याच्यानंतर न ताप, त्याला आजारी पडणं वगैरे, नाही का, ह्या गोष्टी हे असं घडलंय सगळ्यांसोबतच. काय ना काही त्या गोष्टी तिथून आल्यापासून चालू झाल्यात. अच्छा. आता तुम्ही तर म्हणालात की तुम्ही 2-3 लोकेशन फिरलात पुण्यामधले मोस्ट हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखले जाणारे, आणि अजून एक तुम्ही नाव घेतलं, त्याबद्दल काय सांगू शकाल का? दुसऱ्या सांगायचं म्हणलं तर पॅन कार्ड क्लब माहिती बाणेरचा, हां. मला रिसेंटली रील आलेली इन्स्टाला, मोस्ट हॉन्टेड प्लेस इन पुणे, पॅन कार्ड क्लब. ह्या आयशाचं कुठं म्हणजे जाऊन आलो आम्ही सगळे लोक, जस्ट बसल्या बसल्या जायचं का रे पॅन कार्ड क्लबला, असं नाही का, चलो चलो म्हटलं. म्हणजे मला स्वतःलाच ते बघायचं होतं की हे म्हणजे जे आहे माझ्यासोबत जी म्हणजे कनेक्टिव्हिटी, नाही का, ती स्वतःहूनच येते का, आज आपण स्वतःहून ट्राय करून बघू, नाही का. म्हणजे असं तुला फील होते की मला जायचं नाही पण मी ओढल्या जाते? हां, असं काल सगळ्यांचा होकार होता, माझ्या एकटीचाच नकार होता पहिलीपासून. मला ते निगेटिव्ह पहिल्यापासूनच वाटत होतं की बाबा नाही जायचं नाही जायचं, एवढ्या रात्रीचं कशाला जायचं, आपण मुली आहे वगैरे वगैरे. हे माझ्यासोबत अगोदरच एवढं सगळं घडलंय, तिथं काय एक्स्ट्रा घडलं तर काय. आणि तसं कसं एकदम आउट ऑफ आहे ना का तो एरिया, आणि एकदम मोठी प्लेस आहे ती, म्हणजे असं छोटं नाही आहे. तुला आयशा विलाचा प्रसंग सांगितलं की ती छोटे आहे बाबा, 1-2 दाळीच आहे, पण तिथं नाही आहे, ती खूप मोठी आहे पॅन कार्ड क्लब. पॅनला म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना त्या प्लेसबद्दल माहिती आहे, पॅन कार्ड क्लबबद्दल. त्याची हिस्ट्री माहिती आहे तुला? नाही, तुम्ही सांगा. एक टॉपचे बिल्डर होते बघ, SP बिल्डर असं काहीतरी नाव होतं त्यांचं. त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हतं त्या टायमिंगला, त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. आणि इतका भारी तो क्लब भाई, आता जर तो चालू असता ना
तर त्यांच्या एवढं म्हणजे काहीच पॉप्युलर नसतं असं समजू शकतोस तू. पण त्याचं बांधकाम वगैरे सगळं अर्धं झालं. म्हणजे असं म्हणणं होतं की ते चालू होण्याच्या अगोदर त्याच्यावर काहीतरी केस पडली गेली आणि म्हणून ते त्याचं जे कन्स्ट्रक्शन वगैरे होतं ते बंद करण्यात आलं होतं. जळालेले वगैरे. ते ऐक ना, बंद झालं ते. मग त्याच्यानंतरनं थोड्या दिवसानंतरनं लोकांनी उठवायला चालू केलं नाही का, की खराब आहे काहीतरी वगैरे वगैरे. आणि तो बिल्डर अरेस्ट झाला वगैरे असं सीन झालं. मग नंतर त्याचं कन्स्ट्रक्शन त्याने सोडून दिलं, ते जागाच सोडून दिली पूर्ण. त्याच्यानंतरनं जे क्लबमध्ये एक किचन होतं नाही का, असं म्हणतात की पण ती आग जी लागली त्याच्यानंतर अचानक तिथे एक आग लागली वगैरे झालं. आणि अचानक आग लागते जर की बोल की तिथं कोणी राहत नाहीये, तिथं काही चालू नाहीये, काहीच नाहीये. आणि तू बघू शकतोस जळलेला एरिया. पण किचन बघशील तू, आता आम्ही गेलो तिथं तर आम्ही बघितलंय वगैरे. आणि किचनमध्ये काहीच जळलेलं नाहीये, बाकीची सगळी बिल्डिंग जळलेली आहे. इवन बिल्डिंगच्या पुढे जे मॉल येतो जिथे केलेला गेला नाही का, तो एक हे म्हणजे सर्कल डेकोरेशन टाईप आहे. सर्कल टाईप आहे तिथं एक. आणि तो तिथं पण ते पण अख्खं जळालेलं आहे पूर्ण. आणि पण तो किचन जिथून आता सिलेंडर फुटून आग लागली असं आपण असं कन्सिडर करायला गेलो तर सिलेंडर पण तिथं काहीच नाही, किचन अख्खं हे. वरची सगळी बिल्डिंग जळालेली आहे, आतमधली पूर्ण घेतली, काच वगैरे पडलेली पूर्ण फुटलेले आहेत. आणि आता हे बॅचलर्स वगैरे मुलांनी वगैरे जाऊन नाही का तसं पेंटिंग वगैरे painting, स्प्रेनी हा. वगैरे खूप असं वल्गर आहे, ते पूर्ण घाण असं हे केलेलं आहे पूर्ण. पण काही काही ठिकाणी तर असं हे पण लिहिलं साईन, फॉलो मी नाही का, डेथ हा म्हणजे हा असं नाही ते का, असं हा. लिहिलेलं आहे. आणि आता आम्ही गेलो तिथं तर ती हिस्ट्री ही झाली की आग लागलेली पण माहीत नाही आहे तिथं काय. आणि 2-3 ठिकाणी ऐकलं असेल तू न्यूजमध्ये वगैरे की 5th फ्लोअरला म्हणतात बघ तिथे की रेप वगैरे झालेले, मर्डर वगैरे पडलेले असं म्हणतात तिथं. तर आता तुम्ही आम्ही स्टार्टिंग पासून सांगा की तुम्ही जसं मला सांगितलंय की तुम्ही गाडी कुठे लावली, ते 5 साईन काय होते. आता ह्याच्या अगोदर जाण्याच्या अगोदर मी एक पॉडकास्ट पण ऐकला होता. आणि एक मित्र आहे माझा, तो पण गेलेला आहे. त्याने मला एक 5 साईन सांगितले होते, 5-6 साईन सांगितले होते की जर तुझ्यासोबत हे सगळं घडलं ना गेल्यानंतर ना, की समज की भाई मग तुम्ही आलेत कनेक्टिव्हिटीमध्ये नाही का. हम्म. आम्ही गेलो, बाणेरला पोहोचलो. पहिलं आम्ही बॅक साईडला गेलो. आम्हाला रस्ताच नाही कळला. आम्ही बॅक साईडला गेलो, तिथं गाडी थांबवली. सगळे म्हटले की कालच चला काहीतरी ॲडव्हेंचर करू, आपण इथूनच खाली उतरू नाही का. पण तो रोड बरोबर नव्हता आणि आम्ही मुली होतो, आम्ही दोघी सोबत. तर त्याच्यामधून आम्हाला ते कम्फर्टेबल नव्हतं उतरण्यासाठी. म्हटलं नाही आपण डायरेक्टली समोरूनच एंटर करू गेटमधून, ठीक आहे. मला व्हिडिओ वगैरे काढायचा, आपण गेटमधूनच एंटर करू. मग ते काय बोलले की नाही पोलिसांचा वगैरे राऊंड झाला तर कळलं नाही, गाडीवरती घेऊन गेल्यावर आपण गाडी खाली लावू आणि तिथून चालत जाऊ. आम्ही रोडला गाडी लावली आणि आम्ही चालत आलो. आणि तसं टेकडीचा भाग आहे थोडासा आणि तिथून चालत आलो. गेट जवळ येतोय, तिथं रोज सिक्युरिटी असते अख्खा डे. तुला कोणी एंटर पण देणार नाही सकाळपासून आतमध्ये जायला नाही का, हे असं करतायत म्हणून बिल्डिंगची खराबी वगैरे. तिथं कुणीच नव्हतं आम्ही गेल्यावर, कुणीच नाही, कुणीच. एक गेट ते खुललेलं. सायन्स सांगाल का तुम्ही काय होते. सायन्स फर्स्ट तर हे होतं, आतमध्ये एंटर केल्या केल्या तुम्ही चुकणार. हा. तुम्हाला कमीत कमी अर्धा 1 तास तर रस्ता सापडणार नाही की तुम्हाला बिल्डिंगमध्ये एंटर कुठून करायचं. दुसरं हे, तुम्हाला एक कुत्रं दिसणार, ठीक आहे. आणि ते कुत्रं तुमच्याकडे अशा नजरेने बघणार म्हणजे इतकं घाण की तुम्हाला भीती वाटणार अक्षरशः नाही की आता हे चावते की काय किंवा काय होतंय का काय. दुसरं हे. तिसरं हे, 1 ते 2च्या दरम्यानमध्येच कावळे ओरडायला चालू होणार. आणि ते टीव्ही म्हणतात ना ते, त्याचा तुम्हाला आवाज येणार. चौथी गोष्ट ही, तुमच्यापैकी एक जण तरी येड्यागत करायला लागणार जर तुम्ही ग्रुपने गेलेले असाल तर. म्हणजे तू कोणाचंच नाही ऐकणार असं. आणि 5वी ही, की एक व्हाईट कलरचं कुत्रं तुम्हाला कंटिन्यू फॉलो करणार. 5 साईन तरी सांगते मी. आणि एक हवा, जी की अडवणार तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा तुम्ही काहीतरी गोष्टी करायला जाणार ना तेव्हा ते अडवणार. अशा 5 साईन त्यांनी मला कॉलवर सांगितले होते, जे की त्याच्यासोबत पण घडले होते. आम्ही आलो 5 जण, एंटर केलं. गेटच्या बाहेरपर्यंत कॅमेरा पूर्ण व्हिज्युअल आहे, काहीच ब्लर नाही आहे, काहीच नाही आहे. आयफोन आमच्याकडे सगळ्या प्रकारचे फोन होते, आयफोन वगैरे सगळे आणि सगळे घेऊन गेलेलो आम्हाला बनवायचा व्हिडिओ वगैरे ह्याच्या म्हणून. आतमध्ये एंटर केल्या केल्या अख्खे कॅमेरे ब्लर होते. इवन आयफोनवाल्याची चार्जिंगच जाते पूर्णच, तो 4%वरच येतोय. 30 पासून 4%वरच येतोय. एंटर केल्या केल्या अजून तर आम्ही बिल्डिंगकडे गेलो पण नव्हतो, गेटमधूनच एंटर केलं. गेटमधून एंटर केल्या केल्या तिथे एक डमी, त्याला पूर्ण 3 तुकड्यामध्ये तोडली. असं वाटलं की माणूस आहे की काय नाही का. पहिलं आम्ही तिथं घाबरलो. तिथूनच आमच्यातला एक जण चला रे नको नको नाही का, हे चला चला म्हणजे निघा, हे असलं एवढं भयानक आहे. इथंच स्टार्टिंगच इथून झाली, आतमध्ये काय असेल नाही का.
इथून एंटर केल्या केल्या इथं रस्ता आहे. फर्स्ट आम्ही घुसलोय कुठे त्या मॉलमध्ये. आम्हाला तो रस्ता, एवढा मोठा रस्ता पण दिसला नाहीये 5 जणांना पण, की इथून आपल्याला जायचंय. आणि पुढं गेलोय, त्या मॉलमध्ये गेलो, त्याच्यात आमच्यात एक जण हरवला. आता मला सांग, एक मजली मॉल आहे तो, एकच एंट्री पॉईंट आहे, त्याला दुसरा रस्ता पण नाहीये बाहेर यायला, तिथूनच एंटर करायचं, तिथूनच बाहेर यायचं. मुलगा कसं काय हरवू शकतो? बापरे. आणि तुम्ही आवाज सोबत आहेत दिला, सगळे. आम्ही सगळे सोबत आहेत, टोटल सोबत आहेत, आम्ही 5 जण सोबत आहेत. एंट्री करताना पण सोबत आहेत, बाहेर येताना पण सोबत आहेत, सगळ्या गोष्टी. मग तिथून आतमध्ये गेलो, त्याला शोधलं, तो आला, भेटला. आम्ही आणि कुठे होता तो? तिथंच होता, हरवला. मी म्हणलं मी पलीकडच्या रूममध्ये गेलो होतो. म्हणलं तू जाऊ नको, असं सोबत राहा नाही का सगळ्यांसोबत, कारण ही खूप मोठी एरिया आहे, आम्ही तुला शोधू नाही शकणार, इथे एक तर नेटवर्क नाही. गेटपर्यंत, गेटच्या बाहेरपर्यंत नेटवर्क, आणि गेटच्या मध्ये गेलं की नेटवर्क डाऊन होतं. आणि टाइम पण रात्रीचा होता. 12:45ला एंटर केलेला आम्ही. बापरे. म्हणजे एक कॉन्फिडन्स होता आमचा एंटर करतानाचा, तो कसा लो होत गेला ना, त्याच्यातून समजून तुला. त्याच्यानंतर ना आम्ही ते तिथं कन्स्ट्रक्शन काचा वगैरे पडलेले खूप, आणि मुलांनी वगैरे तिथं खूप मस्ती वगैरे केलेली. आम्ही असं चढत चढत तिथून बाहेर पडलो. मी सांगते तुला, अजून एक माझा मित्र बोलला होता की जसं त्या बिल्डिंगच्या जवळ जाणार ना, तसं कुत्रं ओरडायला चालू करणार. त्यांनी मला एक टिप दिली होती ही, की तू जशी जवळ जाणार ना, तसं तो कुत्रं इतक्या भयंकर आवाजामध्ये ओरडणार. रडायला लागणार. म्हणजे रडणं समज, कुत्रं माहिती का तुला, भुंकणं वेगळं आणि कुत्र्याचं रडणं वेगळं असतं. बघतो इवळून असं विचित्रच रडतो नाही का, ते ऐकूनच समोरच्या माणसाला कसं तरी असं हे होतं नाही का, घाबरल्यासारखं. आम्ही बिल्डिंगमधून, त्याचा मॉल होता, तिथून उतरलो. तिथं त्या बिल्डिंगमधून आम्हाला असं वाटलं की इथून कुठून तर रस्ता असं, ती रस्ता शोधत होतो ना आम्ही. खाली आलो, तो रस्ता इतक्या अंतरावर आहे, ठीक आहे. आणि मलाच ते गेस झालं की अरे हाच रस्ता आहे, आपल्याला फक्त इकडनं जायचं नाही का बाहेरून. आम्ही गोल फिरलो होतो पूर्ण मॉल. त्या रस्त्याच्या जवळ गेलो की कुत्र्याने रडायला चालू केलं. इतक्या भयानक आवाजात त्याने रडायला चालू केलं, विचार पण करू शकत नाही तो रडत. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर ना पूर्ण बिल्डिंग बघतोय, रोड बघतोय, आम्हाला तो कुत्रा कुठंच दिसत नाहीये. बाहेर रडतोय कुठून, रडतोय कुठून म्हणजे असं. बरं ठीक आहे, निघलो, आतमध्ये गेलो. पलीकडे एक चर्च आहे, ठीक आहे. त्या चर्चच्या साईडला गेलो, तिथं एक झाड आहे बघ, इतकं घाण पिंपळाचं वगैरे झाड असं ते मोठं. असं वाटत होतं की ते झाड आम्हाला पूर्णपणे त्याची सावली नाही का अशी घेरतीये 5 जणांना पूर्ण. आणि आता त्याच्यानंतर ना माझी जी बहीण होती, माझ्यासोबत एक मुलगी होती, माझी मैत्रीण पण बहीण पण आहे, तिच्यासोबत तुला सांगते किस्सा काय घडला. ती काय म्हणते, हे बघ ते बघ कुत्रं कुत्रं दिसते का तुला. मग बघितलं, त्या कुत्र्याचे डोळे इतके डेंजर दिसत आहेत. म्हणजे मी बघत होते त्या कुत्र्याकडं, असं बघतो की तो कुत्रा नाही का घोरतोय आम्हाला नाही का असं. आणि नंतर ना आम्ही पुढं आलो ह्या साईडला, आणि आम्हाला असं भास झालं की कोणतरी फिरते, मला तरी, कारण मी बनवत होते व्लॉग वगैरे, आणि मला तो भास झाला असं फिरते कोण. मागं वळून बघतो, कुत्रं पण नाही, ते वास पण नाही, ती आवाज पण नाही, हवा पण नाही, काहीच नाही. बापरे. आणि 5 मिनिटं काय झालं तुला सांगते, इतकी हवा सुटली तिथं, कावळ्यांचा आवाज, अचानक टिवटिवीचा आवाज, कुत्र्याचा भुंकण्याचा एकदाच पडायला लागलं नाही का. आणि सगळे म्हणजे सगळ्यांचं ध्यान नव्हतं, सगळे मस्ती करत होते वगैरे. मला ते कसं तरी व्हायला लागलं नाही का तिथं. मी डायरेक्टली म्हणले, ए शांत बसा रे, तुम्हाला कळत नाही का नाही का. अख्खं बंद होतंय, आवाज बंद होतोय, कुत्र्याचा रडण्याचा बंद होतोय, ते कावळ्यांचा आवाज बंद होतोय, सगळा बंद होतोय, आणि ते हवा पण बंद होते पूर्ण. तिसऱ्या पॉईंटला 1च्या दरम्यान आम्हाला 1:15च्या दरम्यान आम्हाला एंट्री पॉईंट सापडला. आम्ही चालतोय तिथंच रस्त्यावर असं मोठ्या अक्षरात लिहिलंय, गो बॅक. जेव्हा जाशील ना कधी, एक तुला एक्सपिरियन्स आला तो बघ, गो बॅक असं मोठ्या अक्षरात ब्लॅक कलरने लिहिलेलं आहे. आतमध्ये गेलो, त्याच्यावर गेलो मस्ती करत करत नाही काय, म्हणलं एवढंच काय नाही, दिसलं नाही अजून काय, चला अजून पुढं बघू नाही काय, बघायचंच होतं तर चला. आतमध्ये गेलो, आमचं फक्त एवढंच डेस्टिनेशन होतं, 5वा मजला, कोपऱ्यातली रूम, ठीक आहे. जी हे की खूपच व्हायरल आहे. हां, खूपच व्हायरल आहे, आणि ती चाललेली तिथंच जाऊन यायचं चॅलेंज ठरलेली, त्यामुळं आलेलो आम्ही. एंटर केलो, रस्ता दिसला पलीकडच्या साईडला. पहिल्या ज्या रस्त्याने आम्ही जायचा प्रयत्न केला ना, आम्ही ज्या रस्त्याने एक पहिला फ्लोअर चढला होता ना, तो फ्लोअरच नव्हता नंतर येताना. हो. तिथल्या पायऱ्या तोडल्या गेल्याच. म्हणजे इथनं सुरुवात होती आमची. इथनं सुरुवात होती आमची चकवायची. फर्स्ट फ्लोअर गेलो, पेंटिंग्स वगैरे 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 सगळ्या गोष्टी, ठीक आहे. काहीच नाही, अंधार सगळीकडून वगैरे. एका टायमिंग लावण्याचं इथं काय नाही रे, उगे लोकांनी बदनाम केले नाही का, पहिल्या टायमिंगला असं वाटलं, असं फील झालं. नेक्स्ट थिंग, एकेका सोबत व्हायला लागल्या गोष्टी, एका सोबत घडायला लागल्या गोष्टी. हळूहळू हळूहळू
फर्स्ट फ्लोअर गेलो. फर्स्ट फ्लोअरला पूर्ण फिरलो वगैरे, वल्गर पेंटिंग्स वगैरे केलेला, तिथं नंबर वगैरे लिहिलेलं, सगळ्या गोष्टी. फर्स्ट फ्लोअरच्या तिथं एक लिफ्टचा आवाज आहे माहिती आहे तुला. आता कसं होतं माहिती आहे का, तुला सांगितलं मला कनेक्टिव्हिटी जास्त आहे, ठीक आहे, पण माझ्यासोबत दुसरे पण होते. मला असं होतं की माझ्यासोबत घडलं, मी ह्यांना सांगितलं तर हे घाबरतील, आणि एखादं जर पळून गेलं समज, आता पळताना माणसाला घाबरल्यावर सुधरत नाही की कोणत्या साईडला पळू. खालीच एवढ्या गोष्टी घडलेल्या होत्या. मला असं वाटत होतं की ह्यांच्यातलं एक जण जरी पडलं इथे नेटवर्कला, कॉन्टॅक्ट कसं करायचं, कारण ती बिल्डिंग एक तर एवढी उंच, त्याच्यात तिथं कितीतरी रूम्स, काचं बिचं पडलेले तिथं, बॉटल्या वगैरे बिअरच्या वगैरे असे काचं वगैरे, कोणाला पडलं राहिलं काय लागलं वगैरे गोष्टी. पहिली माझ्यासोबत तिथं सीन असा घडला की खाली उतरताना मला लिफ्टचा आवाज येतो. लिफ्टचा आवाज आला. हो, तुला माहिती डोअर ओपन होतो बघ. हम्म. आम्ही सेकंड फ्लोअर म्हणजे फर्स्ट फ्लोअरहून सेकंड फ्लोअर जातोय. आम्ही सेकंड फ्लोअरचे एंटर करताना असं वाटलं की लिफ्टचा दरवाजा उघडलाय, बल्कि तिथं लिफ्टच नाहीये, बनवली पण गेली नव्हती ती लिफ्ट, तिथं लिफ्टचं काम पण झालेलं नाहीये, आणि काही तिथं हे पण नव्हतं. लिफ्टचा आवाज होतो डायरेक्ट. आले बाहेर, मी शांत घेतलं, एकदम शांत. तिथून मी एवढी घाबरले की मी कंटिन्यू सगळ्यांना म्हणत होते की चला इथनं, नाही का, सेकंड फ्लोअरपासूनच इथनं चला, मला बरोबर नाही वाटत ते, चला. सगळे ते तुलाच काय होते की आम्हाला काहीच नाही. ह्यांना अनुभव नव्हता, मला झाला. थर्ड फ्लोअर चढलो, काहीच नाही. चौथ्या फ्लोअरला पण असंच थोडं थोडं. चौथ्या फ्लोअरचा सीन बघ काय होता, एक पेंटिंग आहे तिथं, इतकी घाण पेंटिंग आहे ना ती, म्हणजे एकदम अशी डेंजर पेंटिंग आहे तिथं, लटकवलेलं दाखवलं ती पेंटिंग. आणि आता टॉर्च आमचा खाली होता ऑब्व्हियसली, पायात काहीतरी घुसन म्हणून. पहिल्यांदा बघितलं असं फील झालं की कोणतरी येते तिकडच्या साईडने, नाही का, पेंटिंग बंद कोणतरी येते, म्हणजे तिथे लटकले ना तोच येतोय, नाही का. दचकले भाई मी अशी पटकन, नाही का. मग आम्हाला वरती नव्हतं जायचं, पण आम्ही इकडच्या साईडला मुडलो. चौथा फ्लोअर आम्ही बघत होतो सगळं हे ते. बाहुली ऐकलं असेल कुठंतरी, ऐकशील पण, बाहुली लटकलेली होती तिथं. हे नाही आहे तिला, लटकलेली होती. तिथं कांचित पण हवा नाहीये, खिडकी नाहीये त्या रूमला, काय ती बाहुली आली ती. आणि मी माझ्या मित्राला दाखवते, दिसते का तुला कुठली बाहुली. अरे येडायस का म्हणलं, चल बरं लाईट लावू बघू. लाईट लावून बघितली, बाहुलीच नाही. मग दिसलं काय, चौथ्या फ्लोअरपासून चालू झालं आमच्यासोबत किस्से. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. फिफ्थ फ्लोअरला आलो. फिफ्थ फ्लोअर आल्या तिथं वरती जी रूम मी तुला सांगितली, ठीक आहे, तिथंच ती रेप झालेली, तिथंच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मे बी तिथं अजून काही इन्सिडेंट्स घडले असतील. तो मुलगा जो सांगितलं ना मी तुला, पटकन आमच्यासोबत येतो, माझा मित्र आहे, तोच पहिल्या त्या रूममध्ये गेला. आणि तिथून आल्यानंतर ना एवढा त्याला घाम, मे बी त्यांनी काय पाहिलं काय नाही त्यांनी आम्हाला तर अजून म्हणजे शेअर नाही केलं, पण इतकं घाम त्याच्यासोबत तिथं घडलं. खाली आल्यानंतर ना 5व्या फ्लोअरला बघितलं, खूपच निगेटिव्ह फिलिंग आली बरं तिथे गेलं. सगळेच घाबरले. त्याच्या साईडला आम्ही सगळे थांबलो. म्हणलं अरे जरा एक जण काय म्हणलं, टॉर्च बंद करा ना, म्हणलं जरा फील घ्या म्हणलं, नाही का. आमची सगळ्यात मोठी चुकीच होती, आम्ही लाईट बंद केली, करायलाच नको होते. आणि फील आला. ते झाड इतकं घाण हालत होतं ना आमच्या पाठीमागचं, हालत नव्हतं ते, हलवत होतो पण, तर असं वाटत होतं एवढा डेंजर तो सीन होता. त्या टायमिंग असेल बघ 2च्या आसपासचा. तिथून म्हणलं चला, म्हणलं मीच नाही का सगळ्यांना म्हणलं आता इथं लई वेळ थांबलं बरोबर नाही. मीच माझ्या मित्रांना डायवर्ट केलं, चला म्हणलं पटकन, इथं काहीच नाही, इथं लोक पण येऊन राहू शकतात म्हणलं, नाही का, व्हिडिओ बनव, परत आपलं स्नॅप काढ, हे सगळ्या गोष्टी आम्ही चालू केल्या. तिथून निघलो, खाली आलो, चौथ्या फ्लोअरला येऊन बसलो. आमच्यातला जो पोरगा होता ना तो खालीच नाही आला, वरतीच त्याच रूममध्ये तो थांबलाय. तो खाली येऊन काय चॅलेंज करतोय आम्हाला, ज्याच्यात कोणाला जाणवलं का नाही, इथं जाणवलं तर सगळ्यांनीच, पण बोलत कोणीच नाहीये ना, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय की भाई मी ह्याला सांगितलं तर हा घरी येणार नाही, नाही का, इथंच कुठं तर पळून जातील वगैरे वगैरे. इथे मला तर एंटर केल्यापासूनच चालू झालेलं होतं, पण मी कोणाला बोलले नाही, कारण बाबा माझ्यामुळं हे घाबरून कुठं जातील म्हणून. तर मग तिथून नंतर आम्ही निघलो, पायऱ्यांवर बसलो होतो. म्हणले चला एक जण माझ्यासोबत, म्हणलं तुम्हाला दाखवतो. तो मुलगा, मला त्याच्यावर डाऊट पहिलंच होता. मी सगळ्यांना एकच सांगत होते की जाऊ नका, आपण बघून आलोय सगळे एकदा जाऊन, तिथं कशाला जायचंय तुम्हाला, नाही का. आमच्यातला जो दुसरा होता एक जण, तो त्याला घेऊन गेला वरती. तो जाताना का जेवढा कॉन्फिडन्सने गेला होता ना, येताना तू त्याला पाहायला पाहिजे नव्हतं.
तो थरथरत होता अक्षरशः. एवढा त्याला घाम आलेला म्हणजे आणि काय त्याच्याने दिसलं वगैरे असं काय? काहीतरी त्याला म्हणजे असं झालं होतं की म्हणजे त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्याला नाही का असं समोर आले त्याच्या कुठली तरी गोष्ट आणि ती गोष्ट एवढी भयानक होती की तो बघून त्या गोष्टीला घाबरलाय. पण त्याच्यानंतर ना सेकंड टायमिंगला आमच्यासोबत जी मुलगी होती ना ती गेली. तेव्हापासून त्या मुलीसोबत जे किस्से घडतात ना ते इमॅजिन पण करू शकत नाहीस. मे बी तिथे गेल्यावर तिचं असं म्हणणं होतं की मी खूप घाबरले आणि मी तोच जो माझ्यासोबत जो मुलगा मला घेऊन गेला होता मी त्याला पकडलं आणि तिचं म्हणजे तिला असं कुणीतरी गेल्याचा भास झाला साईडने. मे बी ती दिसलं नाहीये पण एक बाजार. भास झाला. ती खाली आली. ती डायरेक्टली म्हणायला लागली वैष्णवला घेऊन जाऊ नका, हिला घेऊन जाऊ नका नाही का. लास्ट टाइम आम्ही दोघं जण जो होतो आम्ही वरती गेलोच नाही. आम्ही हारलो भाई, तिथंच हारलो. कारण ह्यांना बघूनच असं झालं होतं की नाही वरती जाणं भा चुकीचं आहे. वरती जाणं म्हणजे गरजेचं नाहीच आहे आमच्यासाठी तरी असं. पण तरी पण केलं धाडस, गेलो तिथं. तुला माहिती आहे रूम बसून अक्षरशः जळालेला वास येतो माहिती आहे. आता मला सांग ती बिल्डिंग 10 वर्ष झालं बंद आहे. ठीक आहे, तुला खाली काही दिसत पण नाहीये, कुठं राख दिसत नाही, काहीच नाही. असं वाटतं की रिसेंटली जळतंय काहीतरी आणि आवाज येतोय जळलेल्याचा पूर्ण पेटवले असं काहीतरी लाकडांचा आवाज येतोय कशाचा तरी जळलेला. आणि तो स्मेल इतका घाण स्मेल इमॅजिन पण करू शकत नाही. प्रेत चढल्यावर माहिती तुला कसा स्मेल येतो स्मशानभूमीमध्ये कोणीतरी असं जळतं नाही का असं असं कसा वास येतो पूर्ण तिथनं. बापरे. आणि ती एकमेव रूम तिथे अशी आहे अख्ख्या बिल्डिंगमध्ये की तिथं लाईट येत नाही, नाहीतर अख्ख्या बिल्डिंगच्या लाईटी पडतात त्या रूममध्ये. तुला टॉर्च घेऊन जायची पण गरज नाही. पूर्ण व्हिज्युअल येते. म्हणजे तू जेव्हा रात्री जाशील ना कधी पण जा बाहेरच्या रोडवरच्या वगैरे लाईटिंगमुळे तुला पूर्ण दिसतोय तो एरिया. पण ती एकमेवच रूम एवढी कोपऱ्यात आणि एवढी डेंजर आहे की तिथं तुला टॉर्च जाण्यात भागच नाही. तिथे कॅमेरा चालत नाही, तुझा फोन चालत नाही, इवन तुझे टॉर्च पण चमचमायला चालू होते. अख्ख्या बिल्डिंगमध्ये तेवढी तीच रूम आहे. इतकी भयानक तिथे एवढं कुठून एंटिटी आहे. धाडस घेऊन आलता तुम्ही? आणि आता पुढं सांगतो, आलो तर रस्त्याने निघायला लागलो आम्ही. खाली बघतो पायऱ्याच गायब आहेत पूर्ण. नंतर ना आमच्यातलाच एक जण म्हणतोय की अरे इथल्या पायऱ्या कधीच तोडल्यात गव्हर्नमेंटने. मग तुम्ही आला कुठं होता? पलीकडच्या एमर्जन्सीमधून आम्ही बाहेर पडलोय. म्हणजे बघ एंटर करताना तुला सगळंच भेटतंय आणि बाहेर पडताना तू इमर्जन्सीमधून बाहेर पडतोय. कसला साईन होता तो आम्हालाच माहिती आहे आमच्यासाठी. म्हणजे जाताना पण असं होतं की आणि ह्यांनी मस्ती काय केली म्हणजे का मस्ती. हे बघ माझं म्हणणं असते आता माझ्यासोबत जेवढंपर्यंत घडले तुला सगळे प्रसंग माहिती आहेत. जोपर्यंत आपण इन्व्हाइट करत नाही ना तोपर्यंत ते आपल्याला छेडत नाहीत. पहिलंच जातानीच माझ्या आणि जो माझ्यासोबत मुलगा होता त्यांच्या मनात एवढंच होतं आम्ही तुमच्यासोबत काही वाईट नाही करणार, तुम्ही आमच्यासोबत काही करू नका. आमचं चौकानं जास्त काहीच नाही झालं. आम्हाला ज्या गोष्टी दिसल्या जे आम्हाला निगेटिव्हिटी फिलिंग आता तिथं येणारच होती फिलिंग कारण आपण गेलतोच त्या प्लेसला तर ऑब्विसली ती होणार होतं. आणि त्यात मी तर आहे त्यातलं पण त्याच्यात मला होतं. म्हणजे बाकीचे तिघं होते ना त्या तिघांना अजून पण ते जगू देत नाहीये. आल्यापासनं ते काय त्यांच्यासोबत होतंय ना इतकं डेंजर की तू विचार पण करू शकत नाहीस. बापरे. त्याच्यानंतर तुम्हाला काही अनुभव वगैरे त्यानंतर त्यानंतरनं झालं एक मुलगा जो सांगितलं ना रूममध्ये सगळ्यांना घेऊन जात होता. 2:30 वाजता आम्ही निघलो तिथनं. 2:30 पावणे 3 दरम्यान टायमिंग. होळकरला चला, होळकर ब्रिजला. म्हणजे तुम्ही एक हेच करून गेलता की आपल्याला सगळ्या पुण्यातल्या हॉन्टेड नाही नाही असं नव्हतं आमचा काहीच प्लॅन. आम्हाला फक्त पॅन क्लब तिथं जायचं होतं तेवढंच आमचं हे होतं. ते क्लबला बघून फक्त तिथं जाऊन बघायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही घरी येत होतो. पण आता इथं जे घडलं ते सगळ्यांसोबत इंडिव्हिज्युअली घडलेलं नाही का म्हणजे कोणी कोणाला सांगितलं नव्हतं. तर सगळ्यांचं चाललेलं की घरी चला वगैरे वगैरे असं नाही का. आणि आम्ही त्याच वेने निघलो होतो की बाबा घरी जायचं सगळ्याचं. पण तो मुलगा ऐकतच नव्हता आणि तो मेन म्हणजे ड्रायव्हिंग तोच करत होता आणि त्याने डायरेक्ट आम्हाला होळकर ब्रिजलाच नेलं. तिथून आमच्या मागं शिवाजीनगरला आम्ही पाणी बॉटल वगैरे घ्यायला थांबलो कारण बाणेरला वगैरे आम्हाला काहीच नव्हतं भेटलं. पाणी बॉटल घेतलं 2 पिला थोडंसं हे केलं. आम्ही एन्जॉय केलं थोडंसं नाईट आऊट मारलं एन्जॉय केलं. निघाल्यानंतर ना सगळे टायर्स म्हणजे टायर वगैरे गाडीचे नाही स्टेबल आहेत काहीच नाही कुठं पंक्चर नाही काहीच नाही. नवीन गाडी आम्हाला एक गाडी फॉलो करते तिथनं ब्लॅक कलरची गाडी कार थोडी ओल्ड कार जी भक्कास वाटत होती अशी बघून तर तिच्याकडं. आणि आम्ही निघतोय
ते म्हणते अरे ओव्हरटेक करू दे, कशाला ओव्हरटेक करतो तिला नाही का, जाऊ देतीस तिला. ती बाणेरच्या रस्त्यापासून आमच्या मागं लागलेली माहिती का तुला, ती कार म्हणजे मागं होती. आम्हाला मे बी असं वाटलं की मुलं असतील असेच कुणीतरी ड्रिंक वगैरे केलेले असतील, आता फिरतात नाईटला सगळे त्याच्यामुळं आम्ही इग्नोर केलं. तिथं आल्यानंतर होळकर ब्रिजला आम्ही गाडी थांबवली. सगळेजण 5 जण खाली आलो, सगळे बसलेले खाली. तसं सगळेजण बसल्यावर तिथं काहीच नाही. 3-5चा टायमिंग होता, 3 3:15चा. बसलो. लायटिंग वगैरे लावलेली सगळं नाही का, काहीच जास्त निगेटिव्हिटी थोडी काही फील नाही आली, पण थोडीशी झाली. जेव्हा त्या तलावाकडे गेलो, आमच्यातलं एक जण तिथं असं जरा हे टाकलेलं आहे, थोडं असं गवत वगैरे टाकलेलं आहे, म्हणजे चिखल होऊ नये म्हणून आपण टाकतो ना काहीतरी माती वगैरे, लाईक तसं तिथं गवत वगैरे टाकलेलं आहे. तो तिथं गेलाय बघायला, कोणतं त्याचा पाय खेचतंय. एवढे अनुभव एका त्याला दिवशी. त्याला त्याचा कोणतरी पाय खेचतो. तो धावत पळत आला वरती नाही का, हम्म. अरे नका नका खाली नका जाऊ, इथंच बसा आणि इथूनच निघून जा नाही का, माझा पाय कोणीतरी खेचत होतं वगैरे 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 वगैरे. मी म्हणलं खरं का, म्हणलं हा, चला म्हणलं निघू इथून. 5 मिनिटांना माझीच मेंटॅलिटी बदलती की नाही इथून जायचंच नाही. आणि सगळ्यात घाई घरी जायची मला झालेली, चला घरी चला घरी. माझ्या पण डोक्यात होते नाही जायचं. आणि शेवटी सगळे निघून गेल्यानंतर ना, तो मुलगा मी तुला सांगितलं ना, जर मधून आलेला होता, तो मला म्हणते बस माझ्यासोबत इथंच. आणि त्याचा वाईज जो म्हणजे आवाज होता ना, व्हॉइस होता ना, वेगळा आला. म्हणजे तो आवाज त्याचा नव्हता. मी त्या मुलाला आता 2 वर्ष झालं ओळखते. तो वेगळ्या आवाजात मला बोलला, ते बस नाही तर. बापरे. आणि नॉर्मल तो बोलतो कसा, ए बस की वेशू जागे जाऊ ना थोड्या वेळाने नाही का, ही त्याची टोन आहे. तो त्याच्या टोनमध्ये कसा बोलला माझ्यासोबत, ए बस इथं. आता मला सांग तू, मी त्याला तर कसं म्हणू की तू चल इथनं नाही का, आणि काय घडलं असं तिथं, आणि हे तिघं पुढे निघून आले होते. मी त्या मुलासोबत एकटीच तिथं होते. आणि आल्यानंतर ना, आमच्यात ही 3 जण गेले, 2 जण गेले. ती मुलगी, तो पाय फसलेला मुलगा आणि ती मुलगी गेले. आम्ही 3 होतो. 3 नंतर ना असा प्लॅन झाला, "ए यार थोड्या वेळ फिरू, माझी लय झोप मोड झाले नाही का माझ्यासोबत सगळे." आणि आम्ही 3 बेस्ट फ्रेंड आहेत त्यातले. 3 आम्ही बेस्ट फ्रेंड आहेत. आमचं ठरलेलं की ह्यांना सोडून आपण गॉसिप करायचं ह्या गोष्टींवर, की कोणासोबत काय काय घडलं 3 नाही का. आम्ही 3 गाडीमध्ये होतो. आम्ही जस्ट खेडशिवापूर गेलो तिकडं, खेडशिवापूर. एकच दिवशी. त्याच दिवशी होळकर ब्रिजवरून निघलो, खेडशिवापूर गेलो. ठीक आहे. आमच्या डोक्यात तेच चाललंय, होळकर ब्रिजचा टॉपिक, तोच टॉपिक आहे जाण्यापर्यंत. आम्ही 15 मिनिटात खेडशिवापूर पोहोचलो. कर्वेनगर होळकर ब्रिजपासून 15 मिनिटात तिकडे पोहोचलो, ह्यांना ड्रॉप करून कोथरूड साईडला. तिथून गेलो, चहा वगैरे पिला आम्ही. आमचाच एक मुलगा होता ना, तुला सांगितलं सपोज सुद्धा, प्रसादचा चहा मी पिलो. खेडशिवापूरचा फेमस आहे तो, तर चहा एवढाच होतो. तो पोरगा कधीच चहा पित नाही माहिती तुला, कधीच. त्या दिवशी त्याने 3 कप चहा पिलाय. बापरे. 4 क्रीम रोल त्यांनी इतक्या विचित्र प्रकारे खाल्लेत ना, आम्हाला बघून भीती वाटत होती की असा का खातोय. आणि अजून पण तो म्हणते आणूनच दे मला. आणि तो पोरगा कधीच गोड खात नाही. सगळ्यात प्लस पॉईंट आहे, कधीच नाही. आमची मैत्री एवढी क्लोज आहे ती, एकमेकाचं खाण्यापिण्यापासून सगळं माहिती. तो कधीच गोड खात नाही. तोच मुलगा 4 क्रीम रोल खाते, त्यात 3 कप चहा पितोय. म्हणजे एक शॉक गोष्ट होती आमच्यासाठी ती. ठीक आहे, आम्ही इग्नोर केलं. म्हणलं घाबरून काहीच फायदा नाही. जर आता इथं आम्ही दाखवलं ना आम्ही घाबरतोय, इथं एकतर कोणी ओळखत नाही ना, आम्ही खूपच लांब होतो. त्यामुळं आम्ही जरा देवाचे वगैरे गाणे वगैरे लावले गाडीमध्ये. तो बंद करतोय. ते तांडव आहे माहिती तुला, शिवतांडव. हा, तो त्या मुलाला खूप आवडतो. आणि आमच्या दोघांच्या डोळ्यात इशारे चालले होते की काहीतरी आहे बाई. आणि त्या मुलाच्या साईडला मी बसलेली होते. ॲक्च्युअली तुला सांगू का, त्याची गाडी चालवण्याची पद्धत सुद्धा चेंज होते. इतकी रॅश ड्रायव्हिंग होती ना ती. 3 वेळेस आमचा ॲक्सिडेंट होता राहिला. एकदा ट्रॅव्हलरला धडकणार होतो, आणि 2 वेळेस ट्रकला येताना. जसं जसं कर्वेनगरमध्ये एंटर केलं ना, घरी चाललं, आमच्या तोंडात दोघांचा एकच शब्द आला, पण तुझा आता. आम्ही म्हणजे मित्राचं नाव, सॉरी कोण रिव्हील झालं, ठीक आहे. पण ठीक आहे सांगू बरोबर. शकतो. ए तुझा आता घरी, आम्ही निघतोय, आम्हाला पण घरी सोड. टायर पंक्चर होते बाई, डायरेक्ट टायर फुटतंय. अशा रोडला आमचे तिथे नाही म्हणलं तरी 1.5 तास गेला पंक्चर काढायला. पूर्ण नाईट असतोय बाहेर काढले. पूर्ण नाईटच, म्हणजे घरी जायचा प्लॅनच नव्हता. त्याच्यानंतर पण
आमच्यातला एक जण गेला, राहिलो आम्ही दोघंच. मला भीती ही की आता हा काय करतो, म्हणजे माझ्या मनात ती होतं पण मी बोलले नाही त्याच्यासोबत काहीच. तिथं तो बोलायला लागला, माझी लई इच्छा होती यार पुरणपोळी खायची, जायचं का आपण उद्या खायला. मी त्याला, येड लागली का तुला, तू गोड खात नाहीस ना. हे नाही बाबा म्हणलं, मी आताच घरून खाऊन आली, मला नाही आवडत पुरणपोळी वगैरे. ते लागे मला पुरणपोळी खायची लई तीव्र इच्छा होती. मी त्या मुलाकडून माहिती आहे का तुला हे पण करू शकत नाही की हा असा काहीतरी बोलत नाही का. मी म्हणलं जाऊ, मी त्याच्या खोला हो नाही का, तो जसं म्हणन ना तसं, मग जाऊ आपण उद्या नाही का खायला जाऊ वगैरे वगैरे. आणि तो नॉनव्हेज खातो, ठीक आहे, मी खात नाही. तरी पण मीच त्याला काय म्हणलं, अरे यार हे बघ ना रीलवर किती छान दाखवते चिकनचे मोमोज नाही का आपण खायला. ए इडी आहेस का ग तू, चिकन खायचं नसते, पाप लागते चिकन खाल्ल्यावर नाही का. त्याचे तुला मी बोलण्याचा तो टोन तोच आहे बरं जो मला वळकर बीचला भेटलेला आहे. टोन तोच आहे. तो टोन म्हणजे चेंज म्हणजे तुला सांगू कसं, ए आगलेस का ग, कळत नाही का तू, असं बोलतोय तो लिटरली. आणि ते मला एकदम असं नाही का, मी रडायला आले होते तिथं पण मी बोलूच शकत नव्हते की भाई मला घरी सोड वगैरे. मला वाटायचं मी जर सोड म्हणलं आणि ह्याने काय केलं तर काय करू असं. मग नंतर ना मी म्हणलं चल यार आता, म्हणलं पहाटे झाली, म्हणलं 6 वाजले नाही का, 5-5:30च्या दरम्यान मी घरी आले. आता सांगते, जी मुलगी माझ्यासोबत आलेली ना ती मुलगी रूममध्ये झोपली आहे आतमध्ये. तिला मी फोन करते नाही का, कुठे आहेस ग तू, मी घरी येते. ती काय म्हणते, हां हां मी रूममध्येच आहे, मी झोपली, मी दरवाजा काढते. म्हणलं फोन सायलेंट करू नकोस, फोन दरवाजा काढा, ठीक आहे. पुढे गेलो आम्ही, जसं त्या मुलाने मला सोडलं रूमच्या बाहेर, मी तिला फोन केली. ती काय म्हणते, मी अथर्व सोबत आहे, मी रूममध्ये नाही आहे. आणि मला आवाज येतो तिचा डोर जवळ येऊन, ती बोलते की मी अथर्व सोबत नाही आहे, मी रूममध्ये नाही आहे. आणि ती माझ्या समोरच बोलते, मी बघते तिला बोलताना नाही का, मला ती दिसते तिकडच्या साईडने खिडकीत ना, ती मुलगी आतमध्येच आहे, ती मला सांगते की मी आतमध्ये नाही आहे. आणि नेक्स्ट कॉलला दरवाजा उठून तीच म्हणते, अगं मी इथंच आहे रूममध्ये, आलीस का तू डोरला, मी डोर काढते. म्हणजे प्लॅन असा होता की मी अजून पण बाहेरच पाहिजे होते. कळलं का तुला. तीच मुलगी मला म्हणते की मी बाहेर आहे, रूममध्ये नाही आहे. आणि दुसऱ्या कॉलला तीच मुलगी मला म्हणते की मी रूममध्ये आले, मी दरवाजा काढते. खूप खतरनाक एक्सपिरियन्स घेतले तुम्ही एकाच दिवसामध्ये. अशाच प्रकारे वैष्णवी मॅडमनी खूप अनुभवलेत. तर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.